तुम्हाला माहीत आहे का, प्रत्येक माणसाच्या नक्षत्रासाठी आणि राशीसाठी एक खास झाड सांगितलं गेलं आहे आणि असा विश्वास आहे की ते झाड लावल्याने नशीब, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आज आपण अशाच एका अनोख्या बागेत आलो आहोत जिथे 27 नक्षत्र, 12 राशी आणि 9 ग्रह यांची झाडे लावलेली आहेत. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण आलो आहोत राष्ट्रपती निलयम, जे हैदराबादमध्ये स्थित आहे, या ठिकाणी. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रांची झाडं कोणती आणि तुमच्या राशीचं झाड कोणतं आहे ते. नक्षत्र, राशी आणि ज्योतिष ही क्षेत्र फार पुरातन काळापासून हिंदू संस्कृतीमध्ये प्रचलित आहेत. पृथ्वीवरील 360 अंशांचे आकाश हे वेगवेगळ्या तारका समूहांनी व्यापलेले आहे. या तारकांच्या एका समूहाला एक नक्षत्र म्हटले जाते. असे 27 तारका समूह म्हणजे 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्रांप्रमाणे 9 ग्रह अवकाशामध्ये फिरत असतात आणि प्रत्येक ग्रहाचे प्रभुत्व वेगवेगळ्या नक्षत्रावर असते. या 27 तारका समूहांची अर्थात नक्षत्रांची व्याप्ती पृथ्वीवरील आकारात वेगवेगळ्या अंशावर असून 9 ग्रह नक्षत्रातून एका पाठोमाग एक मार्गक्रमण करत असतात. सत्तावीस नक्षत्रांचा समूह 12 वेगवेगळ्या मंडलांमध्ये विभागले जाते. या मंडळालाच राशी म्हणतात. प्रत्येक राशीचे जसे रत्ने, खडे असतात, तसेच पुरातन ग्रंथांमध्ये प्रत्येक रास, नक्षत्र व ग्रहाचे वनस्पती व प्राणी सांगितले आहेत. नक्षत्रांच्या झाडांची जोपासना आपण घरात करू शकतो, पण नक्षत्रांचे काही प्राणी आपण घरात पाळू शकत नाहीत. नक्षत्रांच्या झाडांची उपासना, जोपासना, संवर्धन व पूजा केल्याने ग्रहांची अशुभ फले नाहीशी होऊन शुभ फले प्राप्त होतात.